नमस्कार. जेव्हा खुज्या माणसांच्या सावल्या आपल्याला मोठ्या भासू लागतात तेव्हा समजावं की सूर्यास्त जवळ आलेला आहे. काय? जेव्हा खुज्या माणसांच्या सावल्या मोठ्या भासू लागतात तेव्हा समजावं की आता सूर्यास्त जवळ आलेला आहे. अशा आशयाचं कुणा विचारवंताचं एक छान वाक्य कधीतरी वाचनात आलं होतं. देशाच्या आणि आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खुज्या माणसांचा हल्ली सर्वत्र सुळसुळाट झाल्यानं सातत्यानं हल्ली ते वाक्य आठवत राहतं. कालच असं सर्च करताना एक व्हिडिओ समोर आला आणि तो पाहत होतो मी. केंद्रीय गृहमंत्री आपले अमित शहा यांची काही दृश्य त्याच्यामध्ये दिसली. त्यांच्या कार्यालयातील त्यांच्या खुर्चीच्या मागे सरदार वल्लभभाई पटेल यांची एक भली मोठी प्रतिमा त्या दृश्यांमध्ये दिसली. आपल्या हयातीत अगदी आयुष्यभर सरदार वल्लभभाई पटेल हे काँग्रेस पक्ष आणि महात्मा गांधींच्या सोबत पूर्ण निष्ठेने राहिले. काही वेळा काही विषयांच्या बाबत पंडित नेहरूंसोबत काही तात्विक मतभेद होऊन सुद्धा सरदार कायम नेहरूंचे सर्वाधिक जवळचे स्नेही राहिले. इतके जवळचे की त्यांच्या निधनानं पंडित नेहरूंना पूर्ण एकाकी पडल्यासारखं वाटलं होतं. ते खचून गेले होते. अशा सरदार वल्लभभाई पटेलांना ते जणू काही संघ विचारांचेच होते असं भासवून हायजॅक करण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी, अमित शहांनी आणि संघाने सातत्याने सुरू ठेवलाय. होतं काय की देश पातळीवरती लोकमान्यता प्राप्त असलेलं आणि व्यापक लोकप्रियता लाभलेलं एकही व्यक्तिमत्व संघातून कधीही निपजलेलं नाही. तो दोष संघाच्या कुशीचा. हेडगेवार, गोळवलकर, श्यामाप्रसाद आणि कुणीही घ्या तुम्ही, कोणत्याही यापैकी एकाही व्यक्तिमत्वाला या देशात व्यापक जनमान्यता कधीही लाभली नाही. त्यामुळे काँग्रेस किंवा अन्य विचारधारेतील नेते चोरण्याची पाळी संघ आणि भारतीय जनता पार्टीवरती कायमच येत राहिलेली आहे. अगदी सावरकरांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी तेच केलं. सावरकरांच्या हयातीमध्ये संघाने कधीही त्यांना फार जवळचं मानलं नाही. उलट त्यांच्या काही विज्ञानवादी आणि सामाजिक सुधारणावादी विचारांमुळं त्यांच्यापासून संघानं कायम अंतरच राखलं. मात्र आता त्यांनाही ते जणू काही संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारांचेच होते असं दाखवून जवळ केलं जातंय. त्या हेडगेवारांवर आता कोणीतरी एक नाटक लिहिलंय, ते गोडसेव लिहिलं गेलं तसंच, आणि त्याचे प्रयोग आपल्या महाराष्ट्रात आता सरकारी खर्चाने म्हणजे तुमच्या माझ्या पैशांनी सगळीकडे सादर केले जात आहेत. हेडगेवारांचं जे काही तथाकथित कार्य असेल तो त्यांचा जीवन प्रवास दाखवण्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारी तिजोरीतून तब्बल 45 लाख रुपये खर्च केले जात आहेत. खरं तर हे फारच केविलवान आहे. आता उद्या त्या प्रवीण तरडे सारख्या एखाद्याला कुणाला तरी काही कोटीभर रुपये देऊन गोळवलकरांवरती, मग बाळासाहेब देवरसांवर, मग कदाचित मोहन भागवत यांच्यावरती सुद्धा हे लोक चित्रपट काढायला लावतील. खुज्या व्यक्तिमत्वांना सरकारी खर्चानं कृत्रिमरित्या मोठं करण्याचे हे सगळे उद्योग, सगळंच प्रचंड हास्यास्पद. तर विषय होता ते अमित शहा यांच्या खुर्चीच्या मागे सरदार पटेल यांची भली मोठी प्रतिमा. ते पाहून असंच हसू आलं लोक. हो, काय दाखवायचं आहे अमित शहांना त्यातून? सरदार वल्लभभाई पटेल आपला आदर्श आहेत. आपण सरदारांच्या मार्गावर, त्यांनी दाखवलेल्या दिशेवर पाऊल ठेवून चालतोय. सरदार वल्लभभाई पटेल यांनी या भूप्रदेशातील तब्बल 550 संस्थानं भारतात विलीन करून हा देश एकसंध बनवला, त्याला एक आकार दिला. हैदराबाद आणि अन्य काही ठिकाणच्या नाठाळ संस्थानिकांना सैन्य शक्तीचा, बळाचा वापर करून त्यांनी धडा शिकवला आणि त्यांना सुद्धा नमवलं. पंडित नेहरूंच्या मुत्सद्दीपणाला सैन्य शक्तीची जोड देत काश्मीरला भारताशी जोडून घेतलं, जे शक्यच नसतं झालं अन्यथा. आणि यांचं कार्य काय? तर हा पक्ष फोड, आज त्या पक्षाचे खासदार फोड, उद्या त्या पक्षाचे आमदार फोड, आणि कुणी त्यापैकी ऐकत नसेल तर याच्यावरती आज ईडी पाठव, त्याच्यावर उद्या CBI पाठव, आणि त्या सगळ्यांना भाजपमध्ये, भाजपच्या साथीला गोळा कर. कुठे ते सगळी संस्थानं आपल्या भारतात विलीन करणारे पोलादी पुरुष सरदार पटेल, आणि कुठे हे सगळे विरोधी पक्ष फोडून त्यांना भाजपच्या दावणीला आणून बांधणारे अमित शहा. देशाची फाळणी होऊन आपला देश स्वतंत्र झाल्यावरती लोक एक मोठे उद्योगपती तत्कालीन ब्रिजमोहन बिर्ला यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना एक पत्र पाठवून विचारणा केली होती की देशाची फाळणी होऊन आता भारत पाकिस्तान असे दोन देश निर्माण झालेत.
पाकिस्तान हा मुस्लिमांचा देश झालाय, तर मग आता भारताला हिंदूंचा देश म्हणून हिंदुस्तान असंच का म्हणू नये? त्या पत्राला लोक हो सरदार पटेल यांनी उत्तर दिलेलं ऐका. त्या पत्रात त्यांनी म्हटलं की आपल्याला असं अजिबात करता येणार नाही. आपल्या देशात विविध जाती धर्माचे अल्पसंख्य लोक राहतात आणि त्यांचं रक्षण करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आपलं राष्ट्र हे जात धर्म वंश या पलीकडे जाऊन मानवतावादी विचार करणारं राष्ट्र असेल. सरदार पटेलांचा उंच पुतळा उभारणारे आणि आपल्या खुर्चीच्या मागे त्यांची भली मोठी प्रतिमा लावणारे या दोघांपैकी एकामध्ये तरी सरदारांच्या या मानवतावादी विचारांचा एक कणभर तरी अंश आपल्याला आजवर कधी दिसलाय का? मग कोणत्या अर्थाने त्यांना सरदारांचा वारसा सांगण्याचा काही अधिकार आहे, नैतिक किंवा कायदेशीर सुद्धा? परंतु हा इतका विचार आता कोणी करत नाही आणि म्हणून या अशा लोकांचं हल्ली फावतं. खुज्या लोकांच्या मोठ्या सावल्या. आपल्या महाराष्ट्राच्या पातळीवर पण मागील काही दिवसात पहा तुम्ही, एकनाथ शिंदे यांच्या 1-2 पत्रकार परिषदा पाहण्यात आल्या. नेहमीप्रमाणेच दिल्लीला जाऊन त्यांचं अमित शहांना भेटणं सुद्धा पाहण्यात आलं. ते ज्या आविर्भावात हल्ली फिरतात, त्यांची बॉडी लँग्वेज पाहिल्यावर, ते ज्या पद्धतीने बोलतात ते पाहिल्यावर आपण खरंच खूप महान काहीतरी कार्य केलं असं त्यांचा स्वतःचाच आता पक्का समज झालाय असं आपल्याला जाणवतं. देशाच्या निवडणूक आयोगाने आणि सर्वोच्च न्यायालयाने आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून निर्णय घेतले असते, संविधानाला घटनेला अपेक्षित निर्णय घेतले असते, तर आज एकनाथ शिंदे कुठे असते? केवळ आणि केवळ देशाच्या निवडणूक आयोगाच्या लाचारीमुळे, नालायकपणामुळे आणि न्यायपालिकेच्या सौजन्यामुळे एकनाथ शिंदे तगून आहेत. हे वास्तव आहे, हे वस्तुस्थिती आहे. सरन्यायाधीश असताना धनंजय चंद्रचूड आणि भूषण गवई यांनी महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तन नाट्यामध्ये काय केलं ते आपण सगळ्यांनीच पाहिलेलं आहे आणि त्या सगळ्याचा अर्थ लावणं अजिबातच काही मोठं अवघड काम नाही. निवडणूक आयोगाविषयी तर आता काही बोलावं इतकी सुद्धा त्या आयोगाची लायकी राहिलेली नाही. त्यामुळे आज आता आपण जे काही आहोत ते त्या लाचार निवडणूक आयोग आणि न्यायपालिका यांच्या संविधानिक कर्तव्याला ते न जागल्यामुळे आहोत. त्यात आपलं स्वतःचं अशी काही मर्दुमकी नाही, हे वास्तव एकनाथ शिंदे यांनी खरं तर लक्षात ठेवायला हवं. परंतु ते स्वतःही वस्तुस्थिती ही बहुधा विसरलेत आणि त्यांचे समर्थक तर कधीच विसरून गेलेत. आता अमित शहा त्यांच्या स्वतःच्या भविष्यातील राजकीय खेळीसाठी एकनाथ शिंदेंचा चाणाक्षपणे वापर करून घेत आहेत आणि आपलं अस्तित्व कायम राखण्यासाठी अशा प्रकारे स्वतःचा वापर अमित शहांना करून देण्याव्यतिरिक्त अन्य कोणताही पर्याय एकनाथ शिंदेंकडे उपलब्ध नाही. या सगळ्या हतबलतेमध्ये आणि अपरिहार्यतेमध्ये ज्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि असंच काय काय दिसतं त्यांच्या बुद्धीविषयी आपण पामरांनी काय बोलावं बरं? खुज्या लोकांच्या मोठ्या सावल्या. पुढे खासदार सुप्रिया सुळे यांचे काही स्टेटमेंट मागच्या 2-4 दिवसांमध्ये पाहण्यात आले, त्याबाबतची वृत्त वाचनात आली. खरं तर लोक हो काही वर्षांपूर्वी प्रामाणिकपणे मला असं वाटलं होतं महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोणी होतील तर त्या सुप्रिया सुळे होतील. अतिशय आश्वासक अशा प्रकारचं त्यांचं राजकारण तेव्हा मला वाटलं होतं. परंतु पुढे निराशा झाली. शरद पवार यांचंच तडजोडवादी राजकारण त्या पुढे नेऊ लागल्या. मागील काही वर्षांमध्ये देशाच्या संसदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकसंध असताना सुद्धा अनेकदा, मग ते 3 तलाक विधेयक असो किंवा माहिती अधिकार दुरुस्ती कायदा असो, आणखी अशीच प्रकरणं आहेत, विरोधी पक्षांच्या आघाडीच्या निर्णयाशी विसंगत अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतल्याचं आपण पाहिलं. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नरेंद्र मोदी अमित शहांना मदत होणारी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतली. वादग्रस्त उद्योजक गौतम अदानी यांच्याशी तर पवार कुटुंबांचे अगदी कौटुंबिक सलोख्याचे संबंध असल्याचा आपण कायम पाहत आलोय. पवार कुटुंबियांची फार प्रचंड मोठी अशी आर्थिक गुंतवणूक अदानींच्या कंपन्यांमध्ये असल्याचं बोललं जातं. आपल्याला माहिती नाही खरं खोटं. अनेक भोंदू बुवा बाबा गुरुजींना श्रद्धेय मानणारे, त्यांच्यापुढं झुकणारे आणि महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या अनेक धर्मांध राजकारण्यांना संरक्षण देणारे, त्यांचं समर्थन करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिवंगत डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचा वैचारिक वारसा पुढे चालवत असल्याचं सर्टिफिकेट सुप्रिया सुळे यांनी मागे दिलं आणि त्यानंतर आपण कधी काळी
थोडे दिवस का होईना, अल्पकाळ का होईना, परंतु या महिला नेत्याचे समर्थक आणि प्रशंसक होतो याचा अतिशय पश्चाताप झाला. नरेंद्र मोदी, अमित शहा, ते योगी आदित्यनाथ, महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आदी सगळ्यांशी स्नेहाचे संबंध ठेवायचे, त्यांना अडचणीत आणण्या इतपत कधीही काही करायचं नाही आणि विरोधी पक्षात सुद्धा असल्यासारखं दाखवायचं किंवा राहायचं, अशी जबरदस्त कसरत या मंडळींची सुरू असते. खरं तर ती पाहून प्रचंड हसू येत राहतं. एक ते आमदार रोहित पवार सोडले तर आता विद्यमान पवार कुटुंबियांमध्ये कुणाकडूनही काहीही आशा ठेवावी असं अजिबात चित्र नाही. आपल्या उद्योगी पोरांच्या संरक्षणासाठी सुनेत्राताई तर अधिकृतपणेच भारतीय जनता पार्टीच्या साथीला गेल्यात आणि शरद पवार गट हा दिसायला इंडिया आघाडीत जरी असला तरी तो प्रत्यक्षात भाजपसोबतच असल्यासारखं चित्र आपण अनेक वेळा अनेक विषयांच्या बाबतीत पाहतो. संसदेच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये डिलिमिटेशन बिलाबाबत काँग्रेस पक्षानं विरोधीच भूमिका आपण घेणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. तरीही काही कारण नसताना परवा सुप्रिया सुळे बोलल्या की त्या बिलाचा मसुदा पाहून आम्ही विचार करू वगैरे वगैरे आणि इंडिया आघाडी म्हणून आम्ही निर्णय घेऊ. काँग्रेस पक्षाने स्पष्टपणे त्या बिलाच्या विरोधात भूमिका जाहीर केलेली असताना खासदार सुप्रिया सुळे मात्र संदिग्ध भूमिका घेतात. याचा अर्थ लोक काय काढायचा स्पष्टच आहे ना. जसं ऑपरेशन सिंदूर नंतर नरेंद्र मोदींची भलामण करण्यासाठी परदेशी गेलेल्या खासदारांच्या सगळ्या शिष्टमंडळांमध्ये सुप्रिया सुळे सुद्धा गेल्या, तसंच त्यांना आता भारतीय जनता पार्टीला पाठिंबा द्यायचा आहे त्या बिलाला. फक्त उगाचच आपलं हे किंतु परंतु वगैरे. खुजा लोकांच्या मोठ्या सावल्या. खरं तर लोक हो, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांचं अस्तित्व राहणं ही त्या पक्षाच्या नेत्यांची गरज उरलेली आहे. आता महाराष्ट्राची ती गरज राहिलेली नाही. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस संपुष्ट आल्या किंवा नामशेष झाल्या तरी महाराष्ट्राचं आता काहीही कुठल्याही प्रकारचं आडणार नाही. कारण भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या धोरणांचं समर्थन करण्याव्यतिरिक्त या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दुसरं काय करतायत? महाराष्ट्राच्या भल्याचं ते काय करतायत का ते दोन्ही गट? ते एक आमदार, मगाशी बोललो तसं रोहित पवार, पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे महाराष्ट्रात प्रत्येक आपत्तीच्या ठिकाणी, संकटाच्या ठिकाणी पोहोचताना दिसतात. प्रत्येक ठिकाणच्या आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसतात. जनसामान्यांना शक्य तशा प्रकारची मदत करताना दिसतात. बाकी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील कोण असं काही लोकहितासाठी धावपळ करताना दिसतंय? मग ते दोन्ही गट राहिले काय आणि नष्ट झाले काय? आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना या महाराष्ट्रातल्या काय फरक पडणार आहे? तसंच तिकडे त्या उद्धव ठाकरेंनी आता काय ते राम रक्षा पठण आंदोलन सुरू केलंय. कुठे महाआरत्या आणि अशाच प्रकारचे काय काय धार्मिक स्वरूपाचे उपक्रम सुरू केलेत. फोडाफोडीमुळे अडचणीत सापडलेल्या आपल्या पक्षाला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झालेत, ही चांगली बाब आहे. परंतु त्यासाठी हे अशा प्रकारचे आरत्या आणि रामरक्षा पठणासारखे उपक्रम अजिबात उपयोगाचे नाहीत. लोकांच्या मूलभूत गरजांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरणं हाच आता एकमेव योग्य मार्ग आहे. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रस्त्यावर उतरा, पेपरफुटी विरोधात रस्त्यावर उतरा, हिंदी भाषा आणि गोबरपट्ट्यातील विकृत संस्कृतीच्या महाराष्ट्रावरील आक्रमणाच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरा. खुद्द मुंबईतील काही गुजराती आणि हिंदी भाषक जैन मुनी, जैन नेते काही आणि त्यांच्या समर्थकांची जी प्रचंड मुजोरी सुरू झालेली आहे मागच्या काही काळापासून, त्या विरोधात रस्त्यावरती उतरा. एकनाथ शिंदे गटाच्या नगरसेवकांची, आमदारांची जी मुजोरी राज्यात सगळीकडे सुरू आहे, हाना माऱ्या, लोकांना खुनाच्या धमक्या वगैरे, गोळीबार वगैरे, त्या सगळ्या विरोधात रस्त्यावरती उतरा. ते राणे, पडळकर, भंडारे, जगताप, लांडगे आदी सत्तेच्या साहाय्यानं राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या सगळ्या आमदार आणि मंत्र्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरा. खराब रस्त्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरा. बंद पडत चाललेल्या मराठी शाळांच्या विरोधात, शासनाच्या निर्णयाच्या विरोधात रस्त्यावर उतरा. असे आणखीन सुद्धा खूप सारे महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यासाठी आंदोलन पुकारा, त्या प्रश्नांना भिडा. सोळा ते राम मंदिर आणि तिथला भ्रष्टाचार, त्या प्रश्नावर उद्धवजी तुम्ही कितीही कंठशोष केला तरी भारतीय जनता पार्टीच्या नादाला लागलेले आणि मोदींच्या अंधभक्त तुमच्या सोबत कधीही येणार नाहीत. त्यापेक्षा लोकांच्या या महत्त्वाच्या प्रश्नांवरती फोकस करा. मला ना लोक, खरं सांगतो, या सगळ्या पार्श्वभूमीवरती
राज ठाकरे यांची भूमिका अनेकदा अधिक स्पष्ट, अधिक रोखठोक आणि टोकदार असल्याचं दिसतं, परंतु त्यांचं संघटन राज्यामध्ये तितकंसं मजबूत नाही आणि त्याचा दोषही अन्य कुणावरती त्यांना अजिबात ढकलता येणार नाही. हे सगळं असं सध्याचं चित्र आहे. महाराष्ट्राला आपल्या एका प्रबळ विरोधी पक्षाची सध्या कधी नव्हे इतकी नितांत गरज आहे आणि त्यासाठीची पोकळी मोठी निर्माण झालेली, उपलब्ध आहे ती स्पेस. मात्र तसा प्रबळ विरोधी पक्ष अस्तित्वात येण्याची शक्यता आता तरी आपल्या नजरेला दूरवर दिसत नाही. खरं तर लढाऊ बाण्याच्या आणि स्वाभिमानी ताठ करण्याच्या नेतृत्वाचा या भूमीला मोठा वारसा आहे आपल्या. पण ते सगळं संपुष्टात येऊन आज नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांपुढे नांग्या टाकलेली सगळी खुजी आणि स्वाभिमान शून्य, हातबल, गलित गात्र झालेली नेतृत्व महाराष्ट्रात आपल्या अवतीभोवती आपण पाहतोय. सगळ्या खुजा माणसांच्या मोठ्या सावल्या पाहण्याची वेळ आपल्या सगळ्यांवरती आलेली आहे. या सगळ्या परिस्थितीवरती मात करू शकणारा कोणी या मातीत निर्माण होईल का आता? छत्रपती शिवाजी महाराजांचा लढाऊ आणि स्वाभिमानी वारसा सांगणारा कोणी येईल का आपल्यासमोर? काय वाटतं लोक हो तुम्हाला? तुम्ही याबाबत आशादायी आहात का? काय होईल भविष्यामध्ये? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा मला. मी तुमच्या प्रतिक्रियांची वाट पाहीन. आणि हो, तुमच्यापैकी अनेकांच्या मनामध्ये हे सगळे ऐकताना एक प्रश्न नक्कीच आला असेल की राष्ट्रवादीवर बोललात, शिवसेना आणि मनसेवर बोललात, परंतु काँग्रेस पक्ष आहे की? तर होय, मला त्याची जाणीव आहे, मी विसरलेलो नाही. परंतु काँग्रेसवरती मी लवकरच एक स्वतंत्र आणि सविस्तर एपिसोड करणार आहे. तेव्हा अवश्य आपल्या अभिव्यक्ती चॅनलशी जोडून राहा. आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा. इथेच थांबतो. धन्यवाद.